वा वा. पण मिसळ सगळीकडे मिळते, वडे सगळीकडे मिळतात, पण खांडोळ्या प्रकार मी कधीच बघितले. बरोबर. पण मला असं वाटतं की ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण इंटरेस्टिंग डिश आहे आणि तशी हलकी आहे. पण मग हे तुम्ही कधी हातात घेतलं? 13व्या वर्षी वयाच्या काय सांगताय? मी कामाला लागलो. 13 म्हणजे काय 8वी 9वी असाल तुम्ही? 7वीला. म्हणजे तुमचे वडील, हा. मग तुम्ही हा. आणि आता पुढची जनरेशन पेजेस. बरोबर. त्यामुळे मिओनीज शक्यतो अवॉइड करा, पण अदरवाईज सगळं हेल्थ कॉन्शियस आहे. मला वाटतं बरेच लोक जिम वरून येतात नाही इकडे. मी स्वतः इथलंच खाऊन 10 किलो वजन. नितीन कॅन्टीन खांडोळी मध्ये काय आलं पाहिजे, इथं तुम्हाला काय मिळणार आहे जे आणि कुठेच मिळत नाही? आमचं प्रेम. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणून उद्योग मंत्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला शिवाजी उद्धमनगर भागामध्ये नितीन कॅन्टीन्स खांडोळी हा खूप फेमस ब्रँड आहे. 80 वर्षापासून हा ब्रँड आहे आणि खांडोळी म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहे. आणि अर्थातच जशी कोल्हापूरची मिसळ फेमस आहे किंवा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे, तशीच खांडोळी सुद्धा आहे. खांडोळी कशी बनते आणि इतर अनेक गोष्टी आपण आज समजून घेणार आहे आणि लोकांना खांडोळीची लज्जत चाखायला लावणार आहे. आपण आज जाऊया आणि मग याचे ओनर नितीन आणि त्यांचा मुलगा तेजस यांना भेटूया. चला. नमस्कार नितीनजी. नितीन कॅन्टीन खांडोळी, हे जे नितीन्स कॅन्टीन आहे ते हेच नितीन आहेत, यांचंच ते हे कॅन्टीन आहे. आता खांडोळीबद्दल पुढच्या गप्पा होतीलच. नितीन खांडोळी सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा माझ्या वडिलांशी बोलतो, कोल्हापुरातल्या ज्येष्ठ लोकांशी बोलतो, त्या सगळ्यांना खांडोळी माहिती आहे. पण फक्त खांडोळी नाही तर सगळे राजाराम क्लबचा उल्लेख करा. बरोबर. अगदी बरोबर. तिथनं सुरुवात झाली. होय. मग ही ती सुरुवात काय होती मला एकदा सांगा. ते वडिलांनी आणि काकाने मिळून एक छोटस दुकान काढलं आम्ही तिथे, कुठे? राजाराम क्लबला. बर. ते लोकांना काहीतरी वेगळं खायला द्यायचं आहे म्हणून त्या काळात पोलीस कॅम्पला वडील आमचे आणि काका ग्रोसरी आणि ब्रेड सप्लाय करायला जायचे. बर. त्यावेळी पोलीस कॅम्प गेल्यानंतर आमचं अन्नाचं साधन कमी पडलं. बर. मग त्यावेळेला वडिलांनी आणि काकाने मिळून राजाराम क्लबचं कॅन्टीन घेतलं. बर. आणि तेच तिथं काय काय मिळायचं तेव्हा? ऑमलेट, हॉलिवूड, तेव्हा मिळत होतं? टोस्ट, किमा टोस्ट, जे व्हेज टोस्ट. जे कॅन्टीन घेतलं तेव्हा काय मिळायचं? तेव्हा काय मिळत नव्हतं, तयार करूनच ते विकायला आले त्याच अच्छा. बर. पहिल्यांदा घेतलं तर त्यांनीच घेतलं? वेळेला. पहिल्यांदा त्यांनीच दिलं. बर. आणि मग तिथे आणि ऑमलेट तिथं सगळे सरकार लोक यायचे बर. क्लबला. मग ते सगळे नाश्त्याला यायचे. कोल्हापुरातले प्रतिष्ठित लोक तिथे यायचे. बर. इचलकरंजीतले प्रतिष्ठित लोक यायची आणि त्या जीवावर आपण कोल्हापुरामध्ये राजारामियन क्लब नावाचा एक खूप जुना क्लब जुना क्लब आहे. तिथं कोल्हापुरातले त्यावेळेचे सगळे प्रतिष्ठित, म्हणजे ही मी गोष्ट सांगतो 1950 त्या काळात 50-55 ची गोष्ट आहे. तेव्हाची गोष्ट ते सांगतात. त्या काळात. आणि मग ते लोक यायचे, खायचे. मग आणि मग लोक त्याच्या बरोबर आमचा मामा आला. बर. थोडा लेट 60-65 70-72 मग मामा पण वडिलांच्या बरोबर काम करायला लागले. मग त्यावेळेला मामाला दुसरं कॅन्टीन, मामाला LICचं कॅन्टीन वडिलांनी काढून दिलं. बर. त्यावेळेला. आणि मग ते तिथं झाल्यानंतर तिथं आमच्या खांडोळीचे पण मग हे व्याप्ती वाढली. पण खांडोळीचा जन्म कसा झाला? तो वडिलांनीच केला? वडिलांनीच. वडील आणि मामा त्यांच्या डोक्यात एकत्र मिळून. त्यांच्या डोक्यात आलं खांडोळी. त्यावेळेला नाही, ऑमलेट आणि ब्रेड देतो. बर. त्याला छोटी छोटी पीस करून त्याचं लोकांनी नाव दिलं खांडोळी म्हणून. आणि त्याचं मोठं स्वरूप केलं मामानं असं. म्हणजे या खांडोळीला आता 50 म्हणजे जवळपास 70-80 वर्ष झाली. 70-80 वर्षापासून खांडोळी कोल्हापुरात मिळते. हो. पण मग हे तुम्ही कधी हातात घेतलं? 13व्या वर्षी वयाच्या काय सांगताय? मी कामाला लागलो. 13 म्हणजे काय 8वी 9वीत असाल तुम्ही? 7वीला. 7वीला. तेव्हापासून तुम्ही इथं काम हो, करता? काम करतो. त्यावेळेपासून काम करतो ते आज तक. आणि मग आता इथं जे सगळे आयटम आहेत हे
आत्ता इन्व्हेंट झालेत का आधीपासून होते? आधीपासून नाही, फक्त आता खांडोळी. आधीचे सगळे आयटम आता कमी झाले, म्हणजे थोडेच आहेत आता. बर आता हे सगळं नवीन लोकांना, जे नवीन जनरेशनला जे पाहिजे ते ते सगळं आता सगळं आम्ही आधी आयटम develop कुठले कुठले केलं. होते आधी? बटाटा टोस्ट, अच्छा. अंडा टोस्ट, ऑमलेट, ब्रेड बटर, बन मस्का होता अच्छा. त्या काळी. आणि येलो लेबलचा चहा. अच्छा. येलो लेबल, आता येलो लेबल बंद पडलं त्या काळात. आणि खांडोळी. आणि रेड लेबल, येलो लेबल त्यावेळा आमच्याकडे गाडी, ते ढकल गाडीतनं मिळायचं चहापूड. आमच्याकडं आम्ही कोल्हापुरातलं पहिले हे होतो चहा घेणार. म्हणजे हा त्यांच्याकडून. आणि परवा 90 वर्षी कंपनीचा माणूस, त्यावेळेचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स परवा इथे भेटायला आलते गोव्यावरनं. अरे बापरे. 90 वर्षी वयाच्या. बापरे. गाडी काढली, अम्बॅसिडर हुडकत आले. जवळपास एक दिवस त्यांना माझं हे सापडायला झालं. आता म्हणले माझं वय झाले, तुम्हाला भेटलो, मला आनंद झाला म्हणलं. आता मी जातो. त्यानंतर काय परत काय झालं माहित नाही. त्यांच्याकडे फोन पण नव्हता आता. ते सगळ्यांना चौकशी करत कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी, इथं राजाराम क्लबचं कॅन्टीन होतं, तिथे गेले. तिथल्या लोकांना विचारलं, हे उरुणकरांचं कॅन्टीन कुठं आहे. मग असं चौकशी करत प्रवास इथपर्यंत मी आला. खांडोळी यापूर्वी पण खाल्लेली आहे. हा. आता कोल्हापूरचा असल्यामुळे आपण कधी भेटलो नव्हतो. हा, पण अशी खांडोळी मी आणि कुठेच खाल्लेली नाही. म्हणजे ना जनरली काय होतं, मिसळ ते सगळीकडे inventionच मिळते. आपलं आहे सगळं. पण मिसळ सगळीकडे मिळते, वडे बरोबर. सगळीकडे मिळतात. पण खांडोळ्या प्रकार मी कधीच बघितले नाही. बरोबर. पण मला असं वाटतं की ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण इंटरेस्टिंग डिश आहे आणि तशी हलकी आहे. हो, म्हणजे असं पोट अगदी भयंकर भरलंय हा. खिचडी खाऊन, असं तसं होत नाही. बरोबर. तरी नाही. मग आता सगळ्यात हिट जाणारा प्रोग्राम कुठला आता आहे? सध्या डिश आहे ती खांडोळी, चीज टोस्ट आणि चिकन ऑमलेट. चिकन ऑमलेट, हे हिट आहे. हा, आता सध्या. म्हणजे तुमचे वडील, हा. मग तुम्ही, हा. आणि आता पुढची जनरेशन तेजस मुलगा. शेफचा हा, शेफ केलाय. आहे. शेफ तो केलाय. शेफ झाल्यामुळे काय फरक पडला फूड मध्ये? हा, बऱ्याच गोष्टी आम्हाला जे टेक्निकल माहित नव्हते, त्या बऱ्याच गोष्टी त्यांना आम्हाला दाखवल्या. म्हणजे टेक्निकली जे आता प्रवास लागतो तो आम्हाला त्याच्यामुळे बरंच काम. खूपच मस्त. आता आपण काय बनवणार आहोत? हे आपण ऑमलेट बनवतो. ऑमलेट. जसं मी मगाशी म्हणालो की आपण हे 3 कॅन्टीन पलटा खांडोळीमध्ये आलोय आणि पलटा. हे आहेत तेजस. हॅलो. तेजस ही या खांडोळी या नितीनची पुढची पिढी, म्हणजे तिसरी पिढी आहे. आणि यापूर्वी नितीनच्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला है ना. बरोबर. आजोबांनी सुरू केला परिस्थिती म्हणून, त्यानंतर वडील जॉईन झाले. बरोबर. पण तेजस जॉईन होताना मात्र त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. राईट. तेजस शेफ आहे. आणि पहिला प्रश्न होता तेजस की वडिलांच्या व्यवसायामध्ये हात घालायचा आणि आता हीच खांडोळी उभी मोठी करायची, हे आधीच ठरलं होतं का नंतर ठरलं? असं काय ठरलेलं तर काय नव्हतं. असंच परीक्षा झाली 10वीची. वडील म्हणले 1 महिना तू खेळून ये, सगळं ये. मग 1 महिन्यानं म्हणले चल जरा आज माणसं कमी आहेत. ते माणसं कमी आहेत, ते इथं आलो, ते इथंच आलो. पण मग नंतर शेफ त्या आवड निर्माण झाली. कुठला कोर्स केला? मी हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट. खरंच आवड होती आधीपासून? तशी काय आवड होती थोडीफार, खरं इथं आल्यावरती जास्त झाली. मग इथं कोर्स करून आल्यानंतर काही फरक पडला का? 100%. आधीची खांडोळी आणि तू आल्यानंतरची खांडोळी बऱ्याच फरक गोष्टी पडतो. पॉलिश केल्या. अच्छा. म्हणजे ट्रॅडिशनल गोष्टी काय आपण हलवल्या नाहीत. ओके. तर आता हा तवाच जर तुम्ही तो, आम्ही लहान होतो ज्यावेळी वडील करायचे त्यावेळी असा राऊंड छोटा तवा बरोबर. होता, होय. छोटी भट्टी होती. होय. सगळे आपण किचन पण आता सगळं आपण सगळं स्टँडर्ड केलं. FSSAI च्या नॉर्म्स नुसार करून घेतलं. मग इथं आल्यानंतर नवीन नवीन काय आणलं? म्हणजे खांडोळी तर होतीच. नवीन आपण मग आता तुम्ही खाल्ला चिकन ऑमलेट आणलंय. ओके, किंवा तू आणलं? खांडोळी सँडविच. तू आल्यानंतर सुरू झालं. हा. तू कधी जॉईन केलं त्याला? मला आता जॉईन होऊन तसं साधारण 2013-14 वगैरे असं. अरे बापरे, 15-16 वर्ष झाली. 13-14 वर्ष झाली. हो. मगाशी मी जसं म्हणालो 80 वर्ष झाली खांडोळी कोल्हापुरात होती आहे, पण अनेकांना माहीत नाही. आता तेजस तू आलायस, खांडोळी आणि कुठेच मिळत नाही. मुंबई पुण्यात मिळत नाही. मिळत नाही. मी खाल्ली ती कोल्हापुरातच खाल्ली. तर हा खांडोळी हा ब्रँड, जसं मिसळ मिळते, कोल्हापुरी मिसळ आहे, कोल्हापुरी तांबडा पांढरा, तसं कोल्हापुरी खांडोळी म्हणजे कोल्हापुरातच मिळते ओरिजिनल. बरोबर.
हे पुढे जाण्यासाठी काय डोक्यात आहे आता, काय करायला पाहिजे? 80 वर्ष झाली. तशी आता प्लॅनिंग भरपूर आहेत. कशा पद्धतीने जायचं हे फार कठीण आहे, कारण कसं आहे, वडिलांच्यात आणि आमच्या विचारात भरपूर तफावत आहे. त्या पद्धतीने हळूहळू आता पुण्याचं क्राऊड भरपूर येते, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता आपण एक ब्रांच रावेतला चालू केली आहे, बर, तिथं पण रिस्पॉन्स चांगला आहे. चांगलं आहे. आता एक सेनापती बापडूरला आपण फूड ट्रक मध्ये उतरतोय. होय का? ते पण चालू केलं आहे. बर. तर आमचं आता थोडं मीडिया, सोशल मीडियामध्ये कमी कमी आहे. तर आता आम्ही आलोय, त्यामुळे आता आम्ही आल्यामुळे ते म्हणू. तुमच्यासाठी नाही. या सगळ्यामध्ये आता येत्या काळात आणखी काय नवीन लॉन्च करणार आहे काय डोक्यात आहे? खांडोळीचा नवीन प्रकार किंवा आता जे मिळतं त्यामध्ये मॉडिफिकेशन? सगळ्यात आता म्हणजे काही गोष्टी बदलायच्या, म्हणजे आता आपण जे देतोय ते सगळं हेल्थ रिलेटेड आहे, हेल्दी मध्येच येत आहे. तर मग आता ह्या ब्रेड साठी आम्ही ऑप्शन शोधतोय. ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन, होल व्हीट, ते सोडून आता आपण सॅलेड्स मध्ये वगैरे पण ट्राय करतोय. किती भारी, बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात. बर, होणार त्या कितपत सगळं हळूहळू हळूहळू. ते मगाशी मी खिमा सँडविच घेतलेलं, तर कुठं आहे खिमा सँडविच? कुठे ते आहे? बाहेर आहे. हे खिमा सँडविच आहे, त्याच्यामध्ये आत खिमा आहे, जो जनरली कोल्हापुरी स्टाईलचा आहे. स्टाईलचा आहे. खिमा म्हणजे मटणाचा आहे, मटणाचा खिमा आहे. आणि हा अशा प्रकारे स्टफ केलेला मी कधी बघितला नाही आहे. मला याची 100% खात्री की असं तुम्ही खाल्लं नसेल. हा इथंच बनतो? हो हो, इथे सगळी. वा वा, कोल्हापुरी मसाल्यामध्येच आहे. हो, आपली युएसपी कांदा लसूण चटणी आहे ना. पण जनरली आपण ब्रेड म्हटलं की नको म्हणतो, किंवा काय म्हणतात त्याला, प्रोटीन्स, आणि आपण खूप आता हेल्थ कॉन्शियस झालो. तर हे हेल्थ कॉन्शियस आहे का? 100%. इथं वापरला जाणारं चीज, तेल, ब्रेड, सगळं मेयोनीज सोडला तर सगळं हेल्थ कॉन्शियस आहे. सगळं. त्यामुळे मेयोनीज शक्यतो अवॉइड करा, पण अदरवाईज सगळं हेल्थ कॉन्शियस आहे. मला वाटतं बरेच लोक जिम वरनं येतात नाही इकडे. 100%. मी स्वतः इथलंच खाऊन 10 किलो होते. वा, त्यामुळे हेल्थ कॉन्शियस पण आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, आपल्या प्रेक्षकांना सांगा, नितीन कॅन्टीन खांडोळी मध्ये काय आलं पाहिजे? इथं तुम्हाला काय मिळणार आहे जे आणि कुठेच मिळत नाही? आमचं प्रेम. ते तर आहे, पण अंड्याच्या बऱ्याच व्हरायटी जर खायच्या असतील, त्या पण कोल्हापुरी स्टाईल, तर आपल्याकडे एकदा नक्की व्हिजिट करायला मस्ट व्हिजिट आहे. कारण एकतर सगळ्यात इकॉनॉमिकल आहे, महाग नाही. 30 रुपयाला खांडोळी आहे. 30 रुपयापासूनही रेट जास्त आहेत, पण लोकांच्या खिशाचा पूर्ण विचार इथे दिसतो. दुसरी गोष्ट, फार जड नाही आहे. ब्रेड आणि एक ऑमलेट असल्यामुळे, असं डबल पण ऑमलेट मिळतं, त्यामुळे फार जड नाही आहे, त्यामुळे मजा येते. खांडोळी खाऊन दुपारचा तांबडा पांढरा खाता येईल 100%, अशी अवस्था आहे. त्यामुळे इथं आलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे आणि कुठंच मिळत नाही, ही याची USP आहे. त्यामुळे कोल्हापुरात आला तर मिसळ खाच किंवा तांबडा पांढरा खाच, वडा खाच, पण त्याबरोबर कोल्हापुरी खांडोळी मस्ट व्हिजिट आहे, अल्टिमेट आहे. तुम्हाला अंड आवडत असेल, ब्रेड आवडत असेल, तर यू मस्ट कम हिअर. मस्त. जसं मी मगाशी म्हणालो की एखादी गोष्ट किंवा एखादी कंपनी किंवा एखादा पदार्थ चांगली आपण कधी म्हणतो, जेव्हा ती खूप वर्ष टिकून असते बाजारामध्ये. आणि खांडोळी हा प्रकार 80 वर्ष जुना आहे कोल्हापुरात. त्याची सुरुवात मगाशी तुम्ही ऐकली तशी 50 पासूनची आहे, 1950 पासून. आणि आज तागायत खांडोळी हा प्रकार तग धरून आहे, तग धरून नव्हे तर तो लोकांना आवडतोय. याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी आहे. पण काय झालंय की खांडोळी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. समोर कोल्हापूर आणि पंचक्रोशी पुरतीच राहिली आहे. मला असं वाटतं की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे, कारण हेल्थ कॉन्शियस असलेल्यांसाठी ही पर्वणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तेच मसालेदार चटकदार खाऊन खाऊन जर बोर झाला असाल तर तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये, म्हणजे अगदी उद्यम नगरामध्ये असलेल्या या नितीन कॅन्टीन्स खांडोळीला भेट द्यायला पाहिजे. खिशाला परवडणारी आणि मजा आणणारी अशी खांडोळी आहे. याशिवाय इतरही जिन्नस तुम्ही ऐकले असतीलच. चांगलं आहे, ते आपण खाल्लं पाहिजे. तुम्ही अस्सल खवय्ये असाल तर खांडोळी खायला नक्की या, तुम्हाला मजा येईल. त्यामुळं आता मी या खांडोळीवर ही जी आहे ती खिमा सँडविच खिमा खांडोळी आहे. तर आता मी याच्यावर ताव मारणार आहे. तुम्ही इथे या आणि इथं आल्यानंतर
हा एक्सपिरियन्स कसा होता हे मला जरूर सांगा. इथं तुम्हाला नितीन आणि तेजस आणि त्यांचा सगळा स्टाफ हा सुद्धा जरूर भेटेल. मी वाट बघतो तुमच्या कमेंटची, मला जरूर कळवा. मित्र म्हणे उद्योग मंत्रमध्ये इथं थांबूया. खात राहा, मजेत राहा. थँक्यू.